जय हिंद मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत। आजचा व्हिडिओ किंवा आजचा विषय जरासा गंभीर आहे, कारण आज असे दोन प्रसंग मी प्रत्यक्ष पाहिले ज्याच्यामुळे असं वाटतंय की समाजामध्ये किंवा आपल्यामध्ये एक माणूस म्हणून संवेदनशीलता उरली आहे का, ह्याचा खरंच प्रश्न पडतोय। ऍक्च्युली झालं असं, मी स्टुडिओत जात होतो। स्टुडिओत जात असताना जो रस्ता आहे माझा, त्या फुटपाथवरती काका बीएमसीचे कर्मचारी होते। ते काका रस्ता स्वच्छ करत होते आणि ते स्वच्छ करत असताना समोरून दोन माणसं आली आणि त्यांना दिसतंय की ते रस्ता स्वच्छ करतायत काका, बट स्टील हातात जे खाण्याचं होतं त्याची पाकिटं त्यांनी अशी रस्त्यावरती फेकून दिली। आता प्रायमा फेसी बघताना हा प्रसंग खूप कॉमन वाटतो आपल्याला, पण ती पाकिटं पुन्हा त्या फुटपाथवरती फेकल्यावरती काकांची जी अवस्था होती किंवा त्यांच्या चेहऱ्यावरचे जे भाव होते ते बघून अक्षरशः म्हणजे असं वाटत होतं की त्यांना बोलावं असं वाटतंय, अरे मूर्खा, तुला कळत नाही का मी रस्ता साफ करतोय। हा एक प्रसंग झाला। दुसरी गोष्ट, रिटर्न येत असताना स्टेशनवर उभा होतो, ट्रेनची वाट बघत होतो आणि 70च्या आसपास आजी असतील, त्यांना ना जास्त वेळ उभं राहवत नव्हतं, त्यांना बसायचं होतं। आता मेटॅलिक बाकडी जी आहे ती आता गर्दी होती म्हणून भरलेली होती, पण खांबांच्या इकडे जी चौकोन जी मांडणी असते की नाही बसायची, दगडी असतं बघा, स्टेशनवरती खांबांना लागूनच एक चौकोनी शेपमध्ये असतं बसण्याचं दगडी तिकडे। आता आजी बसत का नाही तसं मला वाटलं, पण नीट बघितल्यावर कळलं की तिकडे तंबाखूचे असे पचापच थुंकलेले मार्क आहेत की आजींना अक्षरशः ती किळस येत होती तिकडे बसण्याची। आता हेही बघताना खूप कॉमन वाटेल आपल्याला, येता जाता आपण नेहमी बघतो, पण त्या आजींचा जो हेल्पलेसनेस होता तो बघून अक्षरशः वाईट वाटत होतं। त्यांच्यासोबत आजोबा होते, त्यांनाही बसताना असं वाईट वाटत होतं म्हणण्यापेक्षा की त्यांना असं विचित्र वाटत होतं की कसं बसायचं, इकडे सगळं थुंकलेलं आहे। मित्रांनो, कसं आहे की त्या आजी आजोबांच्या जागी ना कोणाचेही आजी आजोबा असू शकतात। आपल्याला खरंच असं बघायला पाहिजे की आपण तेवढे संवेदनशील उरलोय का। म्हणजे ठीक आहे, तुम्हाला व्यसनं करायची आहेत, तुम्ही करा, ती तुमच्या पुरती ठेवा, पण तुमच्या व्यसनांचा लोकांना किंवा समाजाला त्रास होता कामा नये। पचापच थुंकणं, गुटखा खाऊन, हे किती बेकार आहे, किती घाण वाटतं ते बघायला। उद्या आपल्या घरातलं जर कोणी असं स्टेशनवर उभं असेल, कुठे गाडीची वाट बघत उभं असेल, ज्याला जास्त वेळ उभं राहवत नाहीये, त्याला बसायचं असेल, पण अशी जर परिस्थिती असेल तर खरंच बसता येईल का, बसावंसं वाटेल का? आज त्या आजींचा हेल्पलेसनेस बघून, त्या आजींची अवस्था बघून खरंच मन पिळवटून निघालं, खूप वाईट वाटलं। मित्रांनो, आपण फक्त विनंती करू शकतो, आपण फक्त त्या लोकांना समजवण्याचा प्रयत्न करू शकतो, पण किमान त्या लोकांनी सेल्फ अवेअरनेस आणून तरी ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत। तुम्हाला जी व्यसनं करायची आहेत ती तुम्ही घरी करा, किंवा अशा ठिकाणी पचापच थुंकाथुंकी करू नका ज्याच्यामुळे लोकांना त्रास होईल, रोगराई होईल, किंवा अशा वयोवृद्ध लोकांना बसण्यासाठी सुद्धा त्यांना विचार करावा लागेल। सो हा एक छोटासा संदेश होता, एक व्हिडिओच्या माध्यमातून मला असं वाटलं की आपल्यापर्यंत पोहोचवला पाहिजे। लेट्स सी किती लोकांना कळतंय, किती लोक सेल्फ अवेअर होत आहेत आणि या गोष्टी पाळतायत। तुम्ही जर तुमचं घर स्वच्छ ठेवता, तुमच्या घरात तुम्ही थुंकता का? नाही थुंकत, पण मग बाहेर आल्यावरती तुम्ही अशी समाजात घाण का करता? रस्ती तुम्ही असं थुंकत जाता, स्टेशनवरती तुम्ही येता जाता अशा गोष्टी थुंकत राहता, किती घाण वाटतं ते। आपण काय होतं, ही प्रशासनाची जबाबदारी आहे, ही रेल्वे प्रशासनाची किंवा बीएमसीची जबाबदारी असं म्हणून ना आपण आपली जी जबाबदारी आहे ती झटकतो। तर आपण ह्या गोष्टीवरती खरंच विचार केला पाहिजे आणि जेवढं होईल तेवढं अशा लोकांनी सेल्फ अवेअर होऊन या गोष्टी सामाजिकरित्या तरी पाळल्या पाहिजेत असं मला मनापासून वाटतं। आता त्यांची मर्जी, आपण फक्त विनंती करू शकतो, जसं मी मगाशी म्हटलं। जय महाराष्ट्र। बघूया ही लोक सुधारतायत का, किंवा ह्यांना आतून असं वाटतंय का?